नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आपण क्लास SYBSE सेमिस्टर 3 च सब्जेक्ट मायनर फर्स्ट MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो LPP. प्रिपेअर्ड बाय प्रोफेसर अच्युत चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC आणि जळगाव. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चव्हाण मॅथ्स इंडिया. बघा, याच्यावर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे काय तुमच्याकडे की लेक्चर 6 पर्यंत पाहिलेला आहे. आता आपल्याला पाहिजे लेक्चर 7, त्याच्यामध्ये स्पेशल केस, आणि हा जो आहे या फर्स्ट टॉपिकचा लास्ट लेक्चर आहे. तर तो आहे बघा स्पेशल केस इन लिनियर प्रोग्रामिंग मध्ये तुमच्याकडे इनफिजिबल सोल्युशन. इनफिजिबल सोल्युशन कधी असतं हे पाहूया. चला तर पाहूया आपलं डेफिनेशन की इनफिजिबल सोल्युशन. पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण अनबाउंडेड सोल्युशन, दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण काय दुसऱ्या केसेस मध्ये अल्टरनेट सोल्युशन, त्याला आपण म्हणतो मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन. तिसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण काय की इन्फिनिट सोल्युशन, आणि हा आहे तुमच्याकडे काय लास्ट इनफिजिबल सोल्युशन. बघा, इनफिजिबल सोल्युशन कधी असतं की तुमच्याकडे जो LPP चा प्रॉब्लेम आहे, अ प्रॉब्लेम इज इनफिजिबल सोल्युशन इफ एकही पॉइंट नाही, नो पॉइंट सॅटिस्फाय ऑल कन्स्टंट. जे आपल्याकडे कन्स्टंट दिलेलं असतं, जर ते सॅटिस्फाय करणारा जर आपल्याला पॉइंट भेटत नसेल एक पण पॉइंट, तर त्याला आपण काय म्हणतो फिजिबल रिजन इज एम्प्टी. म्हणजे त्याला फिजिबल रिजन नाही, नो फिजिबल रिजन म्हणजे त्याला आपण इनफिजिबल म्हणतो. नो फिजिबल रिजन दॅट मीन्स नो सोल्युशन एक्झिस्ट. मग तुमच्याकडे जर सोल्युशनच एक्झिस्ट होत नसेल किंवा कॉमन फिजिबल रिजन येत नसेल, तर आपण म्हणतो काय की इनफिजिबल सोल्युशन. चला तर आता आपण एक्झाम्पल पाहूया. बघा, फॉलोविंग सॉल्व द फॉलोविंग LPP बाय ग्राफिकल मेथड. आणि तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे मिनिमाइज z इक्वल टू 0.25x1 प्लस 25x2 सब्जेक्ट टू द कॉन्स्टंट x प्लस y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आणि x प्लस y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10. तुमच्याकडे बघा हा आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसा आहे, तो मिनिमाइज आहे आणि तुम्हाला दोन कॉन्स्टंट दिलेले आहेत. हे कॉन्स्टंट ठीक आहे, तर दोन आहे, तर पहिल्या कॉन्स्टंटला पहिला इक्वेशन, दुसऱ्या कॉन्स्टंटला सेकंड इक्वेशन, आणि हे आहे तुमच्याकडे नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. याचं काम काय असतं तुमच्याकडे की तुमच्याकडे जो बी सोल्युशन आहे, जो बी आपल्याला बघायचा आहे ग्राफ मध्ये, तो फक्त फर्स्ट क्वार्टर मध्येच बघायचा. सेकंड, थर्ड आणि फोर्थ आपल्याला काही हात लावायचा नाही. तर बघा, आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करू क्वेश्चन, त्यावेळेस आपण पहिलं काम काय करतो, जे बी कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट त्याला आपण इक्वॅलिटीज जे असतं त्याला आपण इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे जो लेस दॅन ऑर इक्वल टू असेल त्याला इक्वल टू लिहितो, लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तरी पण त्याला काय लिहितो आपण इक्वल टू लिहितो. चला आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय फर्स्ट इक्वेशन x प्लस y इक्वल टू 4. दुसरं इक्वेशन काय तुमच्याकडे फ्रॉम इक्वेशन सेकंड. बघा, आपल्याला काय करायचं कॉन्स्टंटचं कन्वर्ट करायचं इक्वेशन मध्ये, तर x प्लस वाय इक्वल टू किती तुमच्याकडे 10 झालं. आता पहिलं आपण काय करूया, बघा याचं ग्राफ बनवायचंय, म्हणजे लाईन बनवायची आहे. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट लागतात, तर 2 पॉईंट काढायचं आपल्याला. बघा, तर 2 पॉईंट काढण्यासाठी आपण काय करतो की पहिलं पुट x इक्वल टू 0 घेतो, y ची व्हॅल्यू काढतो. बघा, या इक्वेशन मध्ये x व्हॅल्यू जर 0 पुट केलं तर डायरेक्टली y इक्वल टू किती आला 4. का, कारण x व्हॅल्यू 0 झाली, तर 0 प्लस y किती y. तर तुमच्याकडे पॉईंट कोणता आला इथं 0,4. बघा, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काढायचा आहे, सेम आपण पुट काय करणार y इक्वल टू 0 पुट केला, तर इथं y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर x व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 4. ओके, तर दुसरा पॉईंट काय बघा x कॉमा, आपण फर्स्ट x ऍक्सिस वरचा घेतो म्हणजे 4,0. बघा, हे 2 पॉईंट आले आपल्याकडे पहिल्या या लाईन साठी. दुसऱ्या लाईन साठी बघा तुमच्याकडे सेम काय करा, पुट x इक्वल टू किती पुट करणार मी 0, देन इम्प्लाइज y इक्वल टू किती आला 10. बघा, x व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू किती आली 10. त्याच्यानंतर बघा पुट सेम y इक्वल टू जर 0 पुट केला मी, तर x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 10. तर हा पॉईंट किती आला तुमच्याकडे, बघा याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आला तुमच्याकडे 0,10 आणि दुसरा पॉईंट किती आला तुमच्याकडे 10,0. ओके, आता आपल्याला ड्रॉ करायचंय लाईन. तर ड्रॉ करण्याच्या अगोदर आपल्याकडे जे इक्वेशन आहे, म्हणजे याचं जे लाईन आहे त्याचं सोल्युशन ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने आहे, तर चेक करण्यासाठी आपण काय करणार, पहिलं पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 कॉन्स्टंट मध्ये पुट करायचं इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केलं तर काय तुमच्याकडे 0 प्लस 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. दॅट मीन्स 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4. स्टेटमेंट कसं आहे तुमच्याकडे, हा ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणजे 0 हा 4 पेक्षा छोटा आहे, बरोबर आहे ट्रू. तर सोल्युशन जे आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडने आहे. ओके, झालं. हे पण माहित झालं आपल्याला की 2 पॉईंट भेटले, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट, आणि सोल्युशन तुमच्याकडे ओरिजिन साइडने. सेम तुमच्याकडे पुट x इक्वल टू 0 y इक्वल टू 0
इन इक्वेशन सेकंड मध्ये बघा इक्वेशन सेकंड काय आहे एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती आहे 10 तर एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली वाय ची व्हॅल्यू 0 पुट केली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 याचा मिनिंग काय झाला तुमच्याकडे 0 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 बरोबर आहे का स्टेटमेंट नाही नॉट अ ट्रू का 0 10 पेक्षा मोठा आहे का नाही नॉट अ ट्रू स्टेटमेंट आणि ट्रू स्टेटमेंट नाही त्याच्यामुळे सोल्युशन तुमच्याकडे कशा साइडला आहे नॉन ओरिजिन साइड नॉन ओरिजिन साइडला तुमच्याकडे सोल्युशन आहे ठीक आहे एवढं समजलं चला तर आपण दोन इक्वेशन बघा पहिल्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर वाय ची व्हॅल्यू किती आली 4 वाय ची व्हॅल्यू जर 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती आली 4 तर दोन पॉइंट कोणते 0,4 आणि 4,0 तुमच्याकडे साइन काय लेस दॅन होतं सोल्युशन आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडला दुसऱ्या इक्वेशन एक्स प्लस वाय इक्वल टू 10 बघा एक्स ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर वाय ची व्हॅल्यू माझ्याकडे 10 आली जर वाय ची व्हॅल्यू मी 0 पुट केली तर एक्स ची व्हॅल्यू किती आली 10 तर पहिला तुमच्याकडे 0,10 पॉइंट आहे वाय तुमच्याकडे 10,0 साइन तुमच्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे सोल्युशन तुमच्याकडे आहे नॉन ओरिजिन साइडला नॉन ओरिजिन साइडला सोल्युशन आहे चला ग्राफ मध्ये पाहूया बघा ग्राफ मध्ये आलो आपण आता चला तर आपण आता ग्राफवर ड्रॉ करूया बघा पहिले दोन पॉइंट कोणते आपल्या पहिल्या इक्वेशनचे दोन पॉइंट आहेत तुमच्याकडे बघा पहिल्या इक्वेशनचे दोन पॉइंट आहेत कोणते 0,4 अँड 4,0 ओके चला तर काढूया आपण बघा पहिला आहे तुमच्याकडे काय 0,4 आणि इथं आहे तुमच्याकडे काय 4,0 आपल्याला लाईन ड्रॉ करायची आता इथं बघा लाईन ड्रॉ केली मी इथं दिस इज लाईन ही लाईन कशाची आहे तुमच्याकडे एक्स प्लस वाय इक्वल टू 4 ची लाईन आहे ओके याचं जे सोल्युशन आहे तुमच्याकडे बघा सोल्युशन आहे ते ओरिजिन साइडने ओरिजिन साइडने म्हणजे काय तुमच्याकडे या साइडला सोल्युशन आहे या साइडला सोल्युशन आहे ओके दुसरं इक्वेशन आहे तुमच्याकडे कोणतं बघा दुसऱ्या इक्वेशनचे दोन पॉइंट कोणते आहेत 0,10 आणि 10,0 बघा आपण इथं सॉल्व्ह केलेत बघा हे दोन पॉइंट ठीक आहे आणि सोल्युशन तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडला आहे तर आपण पॉइंट काढूया मी ब्लू लाईन काढतो आता इथं बघा हा पॉइंट आहे तुमच्याकडे 0,10 आणि दुसरा पॉइंट आहे तुमच्याकडे काय हा 10,0 मी याच्यावर एक लाईन ड्रॉ करतो हे लाईन ड्रॉ करेन मी ही लाईन कोणती आहे तुमच्याकडं एक्स प्लस वाय इक्वल टू 10 वाली ठीक आहे आता बघा याचं सोल्युशन जे आहे तुमच्याकडे कोणत्या साइडने आहे नॉन ओरिजिन साइडने आहे म्हणजे या साइडला बघा ही झाली तुमच्याकडे ओरिजिन साइड सेंटर वाली साइड म्हणजे ओरिजिन साइड आणि ही झाली तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइड ओके मग बघा नॉन ओरिजिन साइडला याचं सोल्युशन आहे तुमच्याकडे काही कॉमन आहे का बघा हा इकडचा पार्ट सगळा हा सोल्युशन झाला दुसऱ्या इक्वेशनचा आणि पहिल्या इक्वेशनचा हा इकडचा पार्ट दोघात एकही कॉमन आहे का नाहीये म्हणजे कॉमन सोल्युशन नाहीये दॅट मीन्स नो कॉमन फिजिबल रिझन मग तुमच्याकडे बघा या दोघांमध्ये तुमच्याकडे फिजिबल रिझन नाहीये हा इकडचा पार्ट वेगळा झाला हा इकडचा पार्ट वेगळा झाला दोघात कॉमन सोल्युशन नाहीये दॅट मीन्स नो फिजिबल रिझन म्हणजे नो कॉमन रिझन म्हणजे नो इंटरसेक्शन दोघात काहीच इंटरसेक्शन नाहीये याचा मिनिंग काय झाला की तुमच्याकडे इनफिजिबल सोल्युशन मग तुमच्याकडे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असं भेटू शकत नाही की ह्या सगळ्या कॉन्स्टंट तुम्हाला काय करतील सॅटिस्फाय करतील दॅट मीन्स नो फिजिबल रिझन दॅट मीन्स नो सोल्युशन जर तुमच्याकडे कॉमन सोल्युशन भेटत नसेल तर कॉमन सोल्युशन भेटलाच नाही तर त्याला सोल्युशन पण नसतं त्याला म्हणतो आपण इनफिजिबल सोल्युशन ठीक आहे चला अशा पद्धतीने आपल्याकडे हा फर्स्ट टॉपिक संपलेला आहे आपण पाहणार आहोत आता दुसरा टॉपिक सिम्प्लेक्स मेथड्स मध्ये अशा पद्धतीने आपण ते टॉपिक मध्ये पण 7-8 5-6 लेक्चर मध्ये संपवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद